आणि आता पोलीसही या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि बच्चू कडू आता काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामुळे 6 वाजेपर्यंत आंदोलनाचं ठिकाण सोडा असे निर्देश दिलेले आहेत आणि त्यानंतर आता कार्यकर्ते देखील आक्रमक बनलेले आहेत। पोलीस या ठिकाणी बच्चू कडू यांना समजावण्यासाठी आलेले आहेत। न्यायालयाचे आदेश असल्यामुळे पोलीस या ठिकाणी दाखल झालेत। बच्चू कडू यांच्याशी ते संवाद साधतायत, मात्र आंदोलक हे चांगलेच आक्रमक बनलेले आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून केली जाते। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। कालपासून नागपूरच्या वेशीवर बच्चू कडू हे ठिय्या मांडून बसलेले आहेत। नागपुरातील हैदराबाद नागपूर महामार्ग हा आंदोलकांनी जाम केला आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्यासोबत आहेत। संजय, 6 वाजलेले आहेत आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आता पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेत। बच्चू कडूंना आंदोलनाचं ठिकाण सोडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत। अगदी बरोबर सागर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे जे एकल बेंच आहे, रजनीश व्यास न्यायमूर्ती आहेत, त्यांनी हा निर्णय दिला होता आणि त्यांनी असं सांगितलंय आपल्या निर्णयामध्ये की 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडायचं आहे आणि पोलिसांनी हे एन्श्युअर करायचं, याची खात्री करून घ्यायची आहे की ते तिथून जातात। पोलिसांनी न्यायालयाचा आदेश त्यांना कळवायचा आहे, पण अजूनपर्यंत इथे पोलीस पोहोचलेले नाहीयेत। आमच्या माहितीप्रमाणे पोलिसांचा एक ताफा इथून जवळच काही किलोमीटर अंतरावर पहिलवान ढाबा नावाचं एक स्थान आहे, तिथे थांबलेले आहेत, पण असं आतापर्यंत या स्थळावर कोणी आलेले नाही आहे। मुख्य म्हणजे त्या न्यायालयाच्या आदेशामध्ये उद्या सकाळी 11 वाजता कंप्लायन्स ऑर्डर कमिशनर ऑफ पोलीस डॉक्टर रवींद्र सिंगल यांना न्यायालयापुढे सबमिट करायचं आहे आणि ते अनिवार्य आहे। तोपर्यंत पोलीस काय करतात याकडे लक्ष लागून गेलेलं आहे। पण दरम्यानच्या काळात बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की मी कोर्टाचा अवमान करत नाही, पण आम्हाला आतापर्यंत ऑर्डर मिळालेला नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, पण आम्ही जनतेच्या न्यायालयात बसलेलो आहे, इथे जनतेचा दरबार लागलेला आहे, अशी त्यांनी भूमिका घेतली आहे। आणि त्यांच्याशिवाय इतर सुद्धा जे इथे भाषण देणारे आहेत त्यांनी सुद्धा ज्याला योग्य भाषा असं म्हणता येणार नाही अशा भाषेमध्ये कोर्टाच्या निकालाचा उल्लेख केलेला आहे आणि कुठेतरी सरकार कोर्टाच्या मागे राहून खेळत आहे अशा पद्धतीचं अशा आशयाचं विधान इथे वारंवार करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता हे 6 वाजता आहेत, आता यापुढे पोलिसांची काय भूमिका असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण दरम्यानच्या काळामध्ये इथे काही लोकप्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत। खासदार अमर काळे यांचं आत्ताच भाषण झालं, त्याशिवाय आणखी काही आमदार वगैरे इथे बसलेले आहेत, तर भाषणं सुरू आहेत। आशिष जयस्वाल येणार होते, पंकज भोयर येणार होते, दोन्ही राज्यमंत्री इथे 4 वाजेपर्यंत पोहोचणार होते, पण ते अजून इथे दाखल झालेले नाहीये। त्यामुळे या पुढची दिशा काय राहणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सागर, नक्कीच संजय, तुम्ही आपल्या सोबत राहाच। ही दृश्य आपण पाहतो आहोत। पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जे निर्देश दिलेले आहेत त्याची माहिती आता बच्चू कडू यांना दिली जाते। 6 वाजेपर्यंत आंदोलनाचं ठिकाण सोडा असे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेले आहेत, कारण 28 तारखेलाच या मोर्चाला परवानगी होती, मात्र आजचा दुसरा दिवस आहे तरी देखील मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि संपूर्ण नागपुरात सध्या आंदोलक आपल्याला पाहायला मिळत आहेत। हैदराबाद नागपूर महामार्ग रोखून धरलेला होता, त्याचबरोबर इतरही महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी या आंदोलनामुळे झालेली होती आणि आता बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। इतरही महाविकास आघाडीतील नेते आणि आमदार खासदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत। अनिल देशमुख यांचे चिरंजीव हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता बच्चू कडू यांची समजूत काढण्यामध्ये पोलिसांना यश येतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत संजय यांच्याकडे। संजय, अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। कालपासून बच्चू कडू आक्रमक बनलेले आहेत आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील या ठिकाणी भाषणं केलेली आहेत आणि सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। अगदी बरोबर सागर, सरकारवर निशाणा साधलेला आहे, पण त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून टीका करण्यात आलेली आहे। काही ठिकाणी काही वेळा तर अत्यंत हीन पातळीच्या खालच्या दर्जाची टीका पण इथे भाषणकर्त्यांकडून झालेली आहे। पण आता आपण जसं आता पाहू शकतो, पोलीस आता पोहोचलेले आहेत तिथे आणि पोलीस चर्चा करतायत आणि पोलिसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत। पण याआधी जसं मी सांगितलं, इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांना जेव्हा बच्चू कडू यांनी आंदोलन करताना
आपण विचारलं होतं की आपण काय करायचं, न्यायालयाचा जर असा आदेश आला तर लोकांनी सरळ ओरडून नाही म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे इथे मूड जो आहे जनतेचा थोडासा वेगळा आहे. पोलिसांना थोडी संयमाने इथे भूमिका घ्यावी लागणार असं दिसतंय आणि ते आपल्याला समोर दिसतच आहे. मुख्य म्हणजे न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जवळपास हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्या अँब्युलन्सची ये-जा याच्यामुळे बाधित होते आहे. नॅशनल हायवे असल्यामुळे कमर्शियल आणि बाकी ट्रान्सपोर्टच्या जे हे आहेत वाहनं आहेत त्यांची जे वाहतूक आहे ती कुठेतरी त्याला बाधा होत आहे आणि मुख्य म्हणजे शाळा आणि कॉलेजेसला सुद्धा बाधा होत आहे. त्यामुळे आणि हायकोर्टाने सरळ हा उल्लेख केला की 1 दिवसाचा फक्त अनुमती होता. 1 दिवसाची अनुमती असताना आजच्या दिवशी बेकायदेशीरपणे हे चाललेलं आहे आणि पोलिसांनी उद्या 11 वाजेपर्यंत आपली भूमिका न्यायालयासमोर ठेवायची, आपलं कंप्लायन्स ऑर्डर ठेवायचं. दरम्यानच्या काळात पोलीस बोलत आहेत आणि इथे घोषणाबाजीला सुरू झालेली आहे. पब्लिक ऍड्रेस सिस्टम वरती नाही चलेगी, तानाशाही नाही चलेगी अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या जातात आणि लोक. संजय, तुम्ही आपल्यासोबत राहाच. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि आम्ही आंदोलनाचं ठिकाण सोडणार नाही अशी घोषणाबाजी देखील होतीये. सरकार हमसे डरती है, नहीं चलेगी. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. यांनी आदेश आणला आहे. एक मिनिट. शांत राहा, बोला. तुम्ही बच्चूभाऊशी बोला फक्त. या ठिकाणी आपल्याला पोलिसला सहकार्य करायचं की नाही करायचं आहे? आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करतो. तुम्ही आमच्या आंदोलनात सहकार्य असू द्या. तर आता आंदोलकांशी बच्चू कडू हे संवाद साधतायत. बच्चू कडू नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर पोलिसांनी कोर्टाचे आदेश आता बच्चू कडू यांच्या हाती सुपूर्द केलेले आहेत आणि त्यानंतर पोलीस या आंदोलनाच्या ठिकाणावरून काहीसे बाजूला जाताना आपल्याला पाहायला मिळतात. बच्चू कडू आता आंदोलकांसोबत संवाद साधणार आहेत. बच्चू कडू काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र त्यावेळी बच्चू कडूंनी पोलिसांना तुम्ही थोडं मागे उभे राहा अशी विनंती केलेली आहे आणि त्यानुसार आता पोलीस बाजूला आलेले आहेत. मात्र आता बच्चू कडू काय बोलणार आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन बच्चू कडू करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. तर बच्चू कडू आता बोलण्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि बच्चू कडू कोर्टाच्या आदेशाचं पालन करत आंदोलनाचं ठिकाण सोडणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. 6 वाजेपर्यंत आंदोलनाचं ठिकाण सोडा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हे आदेश दिलेले आहेत आणि आदेशाची प्रत आता बच्चू कडू यांना पोलिसांनी सुपूर्द केलेली आहे आणि त्यानंतर आता बच्चू कडू कार्यकर्त्यांसोबत आपल्या
आंदोलकांसोबत चर्चा करत आहेत। यावेळी आता बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कालपासून नागपूर शहराच्या परिसरामध्ये सर्वच बाजूने आंदोलक आक्रमक बनलेले आपल्याला पाहायला मिळालं होतं। ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि रस्ता रोखण्यात आलेला होता, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली होती। आणि अशावेळी आता कोर्टाच्या आदेशानुसार बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।